आणि औरंगाबादच्या सगळ्या बातमीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात मुंबईमध्ये, कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल्या हुतात्म्यांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडलाय असा आरोप आमदार नितेश राणे यांनी केलाय। संयुक्त महाराष्ट्र कला दालनाची रंगरंगोटी करण्यात आली नाही याबद्दल पत्र पाठवून त्यांनी लक्ष वेधलेलं आहे आणि आता कला दालनाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपले असंच म्हणावं लागेल, कारण मुख्यमंत्र्यांना हुतात्म्यांचा विसर पडलाय का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना त्याबद्दलचं पत्र लिहिलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्र कला दालनाचा हा नेमका मुद्दा काय तो देखील समजून घेऊयात। बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून या कला दालनाची उभारणी झाली। एप्रिल 2010 बाळासाहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं। 2800 चौरस फुटांचं हे कला दालन आहे। संग्रहालय आणि कला दालन असा हा संगम इथे आहे। तळमजल्यावर संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दलची माहिती, त्याचबरोबर नेत्यांची तैलचित्र, भारतमातेची शिल्पाकृती, महाराष्ट्रातल्या नेत्यांचे पाणी आणि माती असलेले कलश इथे आहेत। पहिल्या मजल्यावर गडकिल्ले, लेणी आणि पर्यटन स्थळांची माहिती आहे। लोककला संस्कृतीची देखील माहिती यात देण्यात आली आहे। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं, पण ह्या बलिदानाचा आपल्याला विसर पडला आहे का हा प्रश्न आज विचारण्याची वेळ आलेली आहे। ह्याचं कारण असं आहे की शिवाजी पार्कला जे संयुक्त महाराष्ट्राचं कला दालन जे उभारलेलं आहे ते आज अंधारात आहे। कुठली विद्युत रोषणाई पण त्याला केलेली नाहीये। विद्युत रोषणी करावी ह्यासाठी जो केलेला प्रस्ताव आहे, मान्य केलेला जो प्रस्ताव आहे, तो धूळ खात पडलेला आहे। त्याच्यावर कुठलीही चर्चा झालेली नाहीये किंवा काम झालेलं नाही। आपल्या फोटोग्राफीसाठी आपल्याला त्या कला दालनामधला एक मजला आवडलाय असं आम्ही ऐकतो। मग जसा जुना महापौर बंगला आज ठाकरेंचा प्रायव्हेट प्रॉपर्टी झाली आहे, तसंच हा कला दालन ही ठाकरेंची प्रायव्हेट प्रॉपर्टी तर होणार नाही ना।